असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित करणार आहे. आणि याच्या माध्यमातून एवढा बोलू नको, याच्या माध्यमातून काय होणार आहे, तुमचं भविष्य उज्ज्वल होणार आहे. फक्त तुमचंच नाही, तुम्हाला वाचायला लिहायला जर आलं, मराठी, इंग्रजी, गणित या गोष्टी जर तुम्हाला जमल्या, तर भविष्यामध्ये तुम्ही जेव्हा मोठे व्हाल, तुमचं लग्न होईल, त्याच्यानंतर गावामध्ये कुठे खरेदीला जायचं असेल, किंवा तुमचे येणारी जी पिढी आहे तिला तुम्ही घडवू शकणार आहे. तुमच्या मुलांना तुम्ही चांगलं शिक्षण देऊ शकणार आहे, शिक्षणाचं महत्त्व जर तुम्हाला पटलं तर. बरोबर आहे की नाही? आहे की नाही? आज तुमचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे की नाही? परंतु आज आपल्याकडे संधी आहे आणि याच्या माध्यमातून आपल्याला ती संधी भरून काढायची आणि तुमचं शिक्षण हे कंटिन्यू ठेवायचं आहे. जेणेकरून आता तुम्हाला माझी विनंती असेल, मी या ठिकाणी जो 2 तास वेळ देतो 8 ते 10, त्या वेळेत तुम्हाला तुमची कामं लवकर उठून तुमची कामं आवरून घ्यायची. मी आल्याच्या नंतर इथं लगेच यायचं, तेवढा वेळ काढायचा आणि बाकीची कामं नंतर करायची. मला माहिती तुम्हाला घरामध्ये भरपूर कामं असतात, स्वयंपाकाचं काम असतं, बरोबर आहे, भांडी कुंडी असेल, पाणी भरणं असेल, किंवा शेताची कामं लागली, ज्या दिवशी तुमचं काम असेल त्या दिवशी ते कामाचा वेळ बाजूला ठेवायचा आणि आपल्या या वेळेत येऊन तुम्हाला जो समजा एखाद्या दिवशी तुम्हाला शेतात कामाला जायचं असेल, कुठे कामाला जायचं असेल, मी दिसलो, मी आल्यानंतर फक्त तुमचा अभ्यास घ्यायचा, तेवढा अभ्यास तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा वेळ करायचा, पण मात्र याच्यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. दररोज तुम्ही ह्या गोष्टी केल्याच पाहिजे. बरोबर आहे की नाही? करणार का मग सर्वजण? करणार? व्हेरी गुड. शिकायचंय बेटा, शिकून मोठं व्हायचंय. गायत्री, मोठं व्हायचंय शिकून. आणि लक्षात घ्या, ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या येणाऱ्या पिढीला सुसंस्कृत करायला, त्यांचं आयुष्य बदलवायला मदत करा. काय असंच राहायचं आपल्याला या झोपड्यांमध्ये? असंच राहायचंय का? नाही ना. आपली पिढी बदलली पाहिजे, आपली येणारी पिढी बदलली पाहिजे आणि हे फक्त शिक्षणामुळे होऊ शकतं बेटा. मला सांगा, दुसरं तुम्ही कितीही रात्रंदिवस काम केलं, शेतामध्ये कामाला गेले, तुमचा काय उद्योग असेल तो केला, पण तुमची परिस्थिती बदलेल का? नाही बदलणार. फक्त कशामुळे बदलेल? ही शिक्षणामुळे. कशामुळे बदलेल? शिक्षणामुळे. समजते ना काय सांगतोय मी? यस. मग दररोज येणार, इथं व्यवस्थित अभ्यास करणार, लक्ष देणार. ओके. काही लागलं तुम्हाला मला सांगा, पेन, वही, हे सगळं साहित्य आपण इथं उपलब्ध करू. माझी एकच विनंती असेल, फक्त मात्र तुम्ही दररोज इथं आलं पाहिजे. जे असेल आपण त्या अभ्यासावर लक्ष केलं पाहिजे. इथं भिंती आहेत, आपण लिहिलेलं आहे सगळं बोलक्या भिंतींवर, त्या वाचा. जे हातात भेटलं आपल्याला ते वाचा. पुस्तकं दिलीत तुम्हाला ती वाचा. इथं आल्यानंतर लिहित बसा, जे काम दिलं असेल ते करत बसा. ओके. धन्यवाद.